नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर काल आपण पाहिलं सगळ्यांनीच की भारत विरुद्ध इंग्लंड काल जी सेमीफायनल मॅच होती ती किती जबरदस्त झाली आणि त्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये भारतानं इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. तर आपल्याला माहिती काल सेमीफायनल होती T20 वर्ल्ड कपची आणि आता फक्त एकच मॅच राहिलेली फायनल. ती आता आपण न्यूझीलंड विरुद्ध 8 तारखेला लढणार आहोत अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर. आणि पण कालची मॅच खरंच पैसे वसूल जी मॅच म्हणतात. खरं क्रिकेट बघायला मजा आली काल एवढ्या वर्ल्ड कपमध्ये. सगळ्यात अत्यंत अटीतटीची आणि रोमहर्षक मॅच कालची झाली. कारण आपल्याला माहिती आहे की भारतानं प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या आणि आपल्याला माहिती आहे 20 ओव्हरमध्ये T20च्या मॅचमध्ये 253 धावा केल्यावर सहज विजय मिळेल अशी परिस्थिती होती. मॅच त्यांची बॅटिंग चालू होण्याच्या आधी आपली बॅटिंग झाल्यावर जवळजवळ सगळेच प्रेक्षक आणि भारतातले सगळेच क्रिकेटप्रेमी आनंदित झाले की आता 253 म्हणजे सहज विजय मिळणार आहे. सहज म्हणजे जवळजवळ 50 रनाच्या पुढं किंवा 100 रनाने विजय मिळेल भारताला. कारण आपल्याकडे बुमरासारखे जबरदस्त बॉलर आहेत आणि आपली बॉलिंग लाईन आणि सगळ्याच बाबतीत इंग्लंडपेक्षा सध्याच्या परिस्थितीला इंग्लंडपेक्षा आपण वरचढ होतो आणि असं वाटत होतं की सहज मॅच जिंकल. पण कालची मॅच माहिती आपल्याला. आपण पहिली बॅटिंग करताना संजू सॅमसन समजा त्याने 89 केले, दुबे 25 बॉलमध्ये 43 केले, पांड्यानं 12 बॉलमध्ये 21 केले, तिलक वर्मानं 7 बॉलमध्ये 21 रन केले. अशा जबरदस्त बॅटिंगनं आपले 253 रन झालते आणि मजबूत स्कोअर झाला होता आपला. सहज जिंकण्यासारखा स्कोअर झाला होता. पण क्रिकेट ही अनिश्चिततेचा खेळ आहे. हे आपल्याला वारंवार दिसतं क्रिकेटमध्ये. कधीही काय होतं आहे बघितलं आपण. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया हरवलं होतं. कालचे संघ तसे काय कुणी कमजोर नव्हतं, दोन्ही ताकदवान टीम होत्या. पण मॅच सहज विजय होण्यासारख्या आपल्या रन झाल्या त्या. बॅट्समननं आपलं काम चोख केलं होतं पण आपले बॉलिंग त्या प्रमाणात कमी पडली म्हणायचं. पण आपल्याला माहिती मॅच एवढी जबरदस्त झाली की खरा विजय मिळाल्याचा आनंद काल मिळाला. कारण आपले शेवटपर्यंत अगदी 15व्या ओव्हरपर्यंत 15व्या-16व्या ओव्हरपर्यंत एकतर्फी मॅच कोणाकडेही नव्हती. कोण जिंकल हे कुणीही सांगू शकत नव्हतं. पण ज्या पद्धतीनं शेवटला बुमरा आणि हार्दिक पांड्याने 2-3 ओव्हर टाकलेल्या त्यावेळेस अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच कोणाकडे जाईल काय सांगता येत नव्हतं. त्याच्यात बुमरानं अत्यंत कसून बॉलिंग केली आणि फक्त 5-5, 6-6 रन दिले ओव्हरमध्ये 2. त्यामुळं आपल्याकडं मॅच फिरलेली. आणि त्याच्या आधी आपल्याला अक्षर पटेलचाही कॅचेस विसरण्यासारखं येणार नाहीत. कारण अक्षर पटेलने अत्यंत उत्कृष्ट असे कॅच घेतले 2. त्याचीही भर पडली. तिलक वर्माने बॅटिंग करताना 7 बॉल 21 रन केले ते मी असा पद्धतीनं सांघिक खेळ झालेला कालच्या मॅचमध्ये. आणि सगळ्या खेळाडूंच्या कष्टानं आणि क्रिकेटप्रेमींच्या आशीर्वादानं काल आपण मॅच जिंकलेली आणि फायनलमध्ये आपण गेलेलो आहेत. तर आपण आता त्यांना फायनलच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊयात आणि भारत 100% जिंकल अशी आशा करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.